अध्यक्ष महोदय, एका बाजूला आपण या ठिकाणी बरेच काय लोकांना योजना देण्याच्या गोष्टी करतोय आणि दुसऱ्या बाजूला राज्याची आर्थिक पाहणीमध्ये जर हे सगळं बघितलं तर आपल्या समोर फार मोठ्या अडचणी भविष्यामध्ये उभ्या राहणार आहेत हे स्पष्ट दिसते, हे स्पष्ट दिसतंय. आणि म्हणून दादा माझी विनंती आहे की आपली सगळी बिघडलेली आर्थिक घडी बसवण्याकरता आपल्याला कठोर व्हावं लागेल. सवंग लोकप्रियतेच्या घोषणा कमी कराव्या लागतील. महाराष्ट्रासारखं राज्य, हे राज्य पुन्हा आर्थिक घडी जी विस्कटलेली आहे ती घडी बसवण्याकरता म्हणून मी मागच्या वेळेलाही सांगितलं की अशा प्रकारचे काहीतरी कठोर निर्णय घ्या. आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार आहोत. दादा तुम्ही दिलेला तक्ता, हा तक्ता माझ्या समोर आहे. या वेळेला तुम्हाला मी धन्यवाद देतो की नेहमी आपण कोणकोणत्या विभागाला किती किती निधी देतो हे आम्हाला सगळी बुकच्या ठिकाणी चाळून शोधावा लागतो. पण या वेळेला आपण त्याची रेडीमेड आकडेवारी तुम्ही आम्हाला छोट्या बॅगेमध्ये दिलीत. कुठे गेलं ते? छोट्या बॅगेमध्ये तुम्ही आम्हाला दिलीत आणि म्हणून तुम्हाला बॅग छोटी झाली, खरंय. आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला आकडेवाऱ्या दिल्यात दादा. या बॅग छोटी झाली खरीच गोष्ट आहे. तुम्ही मला आकडेवारी दिलीत. ही आकडेवारी या वेळेला तुम्ही मागच्या वेळेला दिली नव्हती. मागच्या वेळेला मी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये कोण कोणत्या योजनेकरता किती किती आपण त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद करतो ते सांगितलं जातं. पण गेल्या वेळेचं बजेट होतं ते निवडणुकीचं बजेट होतं, त्यामुळे ते बजेट वाचण्याचं काम तुम्ही केलं. तुम्ही आम्ही एकत्र बसतो त्यामुळे आम्हाला थोडंफार आपल्याला सगळ्यांच्यात लक्षात येतं. पण या वेळेला मी तुम्हाला धन्यवाद देतो. प्रत्येक योजनेचा उल्लेख करून तुम्ही प्रत्येक योजनेला आपण किती या ठिकाणी तरतूद करतो आहोत त्याचा उल्लेख आपण इथं केला. मागच्या अगदी इथं आपण कविता केल्यात, मी पण थोड्याशा आणल्या होत्या. खरं सांगायला करून गेलं तर हा तुमचा बदललेला स्वभाव मला लय भावला दादा. तुम्ही एवढे अध्यात्म झालात, एवढे रसिक झालात, नाही तर वृक्ष दादा, वृक्ष रागीट दादा अशी तुमची जी इमेज होती ती जरा बदलायचं काम दादा करतायत. कारण कविता बिविता काव्य बिव्य म्हणायला लागले ते बरं आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण दादा हा विशाल दृष्टिकोन आपला. काही लोकांना फक्त घोड्याचे झापडं, जशी म्हणजे दोन बाजूने झापडं पुढे लावलेली असायची ना टांग्याला, इथून सोडला की तिथे जा आणि तिथून आला की इथे जा, ही विचारामध्ये आपल्याची संपूर्णपणे अशी विशालता आली. भुजबळ साहेब, आपला विचार जो संपूर्णपणे सर्वांना समोर घेऊन बरोबर घेऊन जाण्याचं जे आपल्यामध्ये काही भावना निर्माण झाली ती ही अशा विचारांमुळे झाली. विरोधक असला तरी त्याचं सुद्धा ऐकून घ्यायचं. दादा संघाच्या शाखेत कधी गेले नाहीत, म्हणजे ते तिकडं मुख्यालयात नागपूरला गेल्याचं कधी मी ऐकलं नाही. दादा राहिलेत, पण मात्र कवी मात्र कोणाच्या तरी नादाला लागून झालेत, एवढंच मला फक्त सांगायचं आहे. बाकी मला काही सांगायचं नाही.